प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार सिंचन घोटाळा एवढा मोठा होऊन सुद्धा त्यांनी तो पचवलाय आणि सगळ्या चौकशा बंद करून घेतल्यात। प्रफुल्ल पटेल एवढा मोठा एव्हिएशन स्कॅम करून पचवला, त्याची चौकशी बंद करून घेतली। त्यामुळे त्यांना खात्री आहे की जोपर्यंत आपण भाजपबरोबर आहोत आम्हाला काही झालं नाही, तसंच धनंजय मुंडेंना काही होणार नाही आणि म्हणूनच हे सगळं होतंय। आणि कसं आहे की मला असं वाटलं होतं की अजित पवार कदाचित थोडे बदलले असतील, म्हणजे सिंचन घोटाळा झाला एवढा मोठा प्रचंड आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जेव्हा DCM झाले ते थोडे तरी बदलले असतील, पण तसं झालेलं दिसत नाहीये। आता जी त्यांनी भूमिका घेतली आहे की जोपर्यंत पुरावे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही। आता सिद्ध कसे होणार? तुमचा सिंचन घोटाळा कधी सिद्ध झाला नाही, त्याचे एवढे भरमसाठ पुरावे चार्जशीट होऊन सिंचन घोटाळा बंद करण्यात आला, नंतर एव्हिएशन घोटाळा प्रफुल्ल पटेल यांचा बंद करण्यात आला, तर तुम्ही तिघं म्हणजे अजित पवार तटकरे ज्यांनी सिंचन घोटाळा केला, प्रफुल्ल पटेल ज्यांनी एव्हिएशन घोटाळा केला, हे ठरवणार की आता धनंजय मुंडेंवर कारवाई होणार की नाही। कारण त्यांना खात्री आहे की जोपर्यंत आपण भाजपबरोबर आहोत सगळ्या यंत्रणा आपल्यासाठी आहेत, आपले कुठलेही पुरावे कितीही स्ट्रॉंग असले तरी ते सिद्ध होणार नाहीत, कारण यंत्रणा आपल्या हातात आहेत। तोपर्यंत काहीच करायचं नाही असं त्यांनी जर निर्णय घेतला असेल तर त्यांना आता तडाखा जो आहे तो कोर्टाकडनं मिळायला पाहिजे असंच मला स्पष्टपणे दिसतंय। सगळे पुरावे आणून लोकांनी दाखवले तर ते बघायचे पण नाहीयेत आणि ते सिद्ध करायला कुठली यंत्रणा काम करणार नाही, त्यामुळे कुठलेच पुरावे सिद्धही होणार नाहीत, म्हणून आपल्याला कारवाई करायची गरज नाहीये। तर असे जर त्यांचा जो आताचा स्टँड आहे तर त्यांना तडाखा, आता मोठा तडाखा हा कोर्टाकडनं आल्याशिवाय हे बदलणार नाही असं दिसतंय। मला खरं अपेक्षा होती, कारण अजित पवारांना भेटल्यावर मी जे जे पुरावे दिले ते इतके स्ट्रॉंग होते, मला वाटलं अजित पवार आता तरी बदलतील, आता तरी काहीतरी कारवाई करतील, पण तसं होताना दिसत नाहीये। आता कोर्ट हा एकमेव मार्ग आहे आणि तो आता करायला लागणार आहे आणि त्याला करायला भाग पाडलंय हे अजित पवारांनी, याच्यात काहीच भेद नाही। किंवा मित्राला वाचवायचं आहे, ही दोनच कारणं असू शकतात, त्याच्याशिवाय तिसरं कारणच नाहीये। कारण इतके अक्षरशः सबळ पुरावे देऊन सुद्धा जर त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर दिस इज व्हेरी शॉकिंग, व्हेरी व्हेरी शॉकिंग। त्यामुळे मला अपेक्षा होती की कॅबिनेट बैठकीत तो हा निर्णय घेतला जाईल, पण तेव्हा घेतला नाही, त्यानंतर 2 बैठका झाल्या तेव्हाही घेतला नाही आणि काल एवढी 4 जणांची बैठक होऊन सुद्धा जर ते म्हणत असतील आम्ही कारवाई करणार नाही तर कठीणच आहे। तर अंजली दमिनिया यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांचे घोटाळे सांगून फडणवीसांवर सडकून टीका केलेली आहे। कारण धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अंजली दमिनिया आणि अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या मागे हात धुवून लागलेले आहेत। मात्र अजित पवार म्हणतात की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे सापडत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं। मात्र यानंतर दमिनिया चिडल्या आणि म्हणाल्या की एवढे पुरावे देऊन सुद्धा ते म्हणतात की पुरावे सापडल्याशिवाय कारवाई करणार नाही असं त्या म्हणाल्या आणि त्यांनी अजित पवार यांचा सिंचन घोटाळा उघड केला। एवढा घोटाळा यांनी केला आणि त्यांनी तो चांगल्या रीतीने पचवला आहे। मात्र हे सगळं कारस्थान देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच झालं, कारण फडणवीस यांचा सपोर्ट आहे, त्यामुळे मी आता थेट न्यायालयात जाणार आणि यांना चांगला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही असं अंजली दमिनिया यांनी म्हटलेलं आहे। तर अंजली दमिनिया यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।